मी जिथे उभा आहे आता, हा आहे राजमाची फोर्टचा टॉप पॉईंट. आणि तुम्ही मागे बघू शकता इथे, इफ यू कुड सी, दिस इज द बेस. छोटंसं गाव आहे इथलं राजमाची नावाचं. दिस ब्लॉग इज स्पेशल फॉर 2 reasons. 1, आमचा टेंट आहे याच्यातून आत थोडं पाऊस येत होता. सगळे अनपॅक करतायत आपापले टेंट. आमचे रेंट आउट होते, म्हणजे आमच्या ग्रुपने केलेलं होतं, त्यामुळे वी डिडंट अनपॅक. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे इथला पण. आणि आता सर ॲज युजल वेगळ्या ठिकाणी भेटले आता काय करणार. नमस्कार मित्रांनो, माझ्या थंबनेलवरनं आणि बॅकग्राऊंडवरनं तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आलो आहे. मी जसं इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती, राजमाची फायरफ्लाय फेस्टिवलला मी आलो होतो. वी विल ऑल्सो बी स्टार्टिंग दिस व्लॉग लेटर बिकॉज द ट्रेक इज गोइंग टू स्टार्ट इन सम टाइम. सो स्टे ट्यून, कीप वॉचिंग, and if you're new to the channel, remember to like, share and subscribe. So without further ado, let's get started. हे जे समोर दिसतंय तुम्हाला, हे होमस्टे आहे, जिथे आमचं आत्ताच जेवण झालं. रात्रीचे 11:30 वाजतात आता. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सहज इकडे फिरायसाठी आलो होतो. तुम्ही बघा, तुम्हाला दिसत आहेत का झाडावरती काजवे? हे बघा, म्हणजे हे अगदी घराच्या जवळ असून सुद्धा इथे काजवे दिसत आहेत. इथे रियालिटी, मोर दॅन 1500 people in a single small town have come to witness this festival. Hey baga, this is a very small village and having a capacity of maybe around 30-40 houses. रात्रीचे 11:30 वाजतात. सी, हे बघा, आत्ता वाजतायत सकाळचे 5 आणि अशा प्रकारे हे दिसतंय वरती. इफ यू लुक, इट्स सो फॉगी. सगळे खालीपर्यंत ढग आलेत आणि खूप पावसाचे चान्सेस आहेत. माहिती नाही किती येईल, पण आता तरी थोडा एक पाऊस येऊन गेलाय. अशा प्रकारे आमचा टेंट आहे याच्यातून आत थोडं पाऊस येत होता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे बघा, सगळे अनपॅक करतायत आपापले टेंट. आमचे रेंट आउट होते, म्हणजे आमच्या ग्रुपने केलेलं होतं, त्यामुळे वी डिडंट अनपॅक. जसं आहे तसंच आम्ही सोडून आलो आहे. हे लोक करतात अनपॅक. बघा, सकाळचे किती वाजलेत आता? सकाळचे 6 वाजलेत. लोक निघालेत आता अनपॅक करून ट्रेकसाठी. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्वतःचं टेंट घेऊन पण येऊ शकता. ऑर इफ यू कमिंग इन अ ग्रुप, असं लोकल लाईट प्रोव्हाइड करतात. इथे वेगवेगळ्या प्रकारे, जर तुम्ही समोर बघितलं तर कॅम्प साईट्स आहेत. आणि हे पॉईंट आहे जिथे आता आपण जाणार आहोत. गाड्या केवढ्या पार्क केल्यात. आणि हे आहे राजमाची नावाचं छोटंसं गाव. आणि गावकऱ्यांनी सोय केलेली आहे, जे इथे व्हिजिटर्स येतील त्यांच्यासाठी. इथे ते फ्रेश होऊ शकतात, तोंड धुवू शकतात, कॉमन फॅसिलिटी. आणि इथून पुढे गेल्यानंतर सगळे टेंटचे साईट आहेत. सो दिस इज हाव द स्मॉल विलेज लुक्स. छोटंसं गाव आहे. चलो ट्रेक नेशन बी फास्ट. इथे बहुतेक प्रत्येक घरात होमस्टे आहे किंवा फूड, ब्रेकफास्ट. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, चला, हे आहे टूर्स अँड ट्रेकची पूर्ण गँग. काहींचे ब्रेकफास्ट झालेले दिसत आहेत, काही ब्रेकफास्ट करतायत. बघा गर्दी. मी म्हणलं ना, प्रत्येक घरात इकडे स्टेची लोक आहेत. लुक ॲट दिस, व्हेरी व्हेरी. जवळपास 1,500 ते 2,000 लोक गावात. वीकेंड ट्रेक करायचं ना मॉर्निंगला. बघा,
See people standing in the queue. We are in the clouds, people. See, the cloud is touching to the fort. Excuse me. Hi, sir. See once again who's there in the vlog. नमस्कार सर्वांना. तर खूप सरप्राइझिंगली संदीप सर आपल्याला राजमाची फोर्ट म्हणजे श्रीवर्धन फोर्ट इथे भेटलेले आहेत. सरप्राइझिंगली, खूप सरप्राइझिंगली. तर आता खूप मस्त एक्सपिरियन्स आहे इथला पण. आणि आता सर ॲज युजल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटले आता काय करणार. ट्रेकिंग क्लास ऑल्सो इन द क्लासरूम. डोंट कम टू माय क्लास. चलो थँक्यू. एनिवे, फोर्ट बद्दल काय माहिती आहे? फोर्ट बद्दल थोडी माहिती आपल्या व्ह्युअर्सना. इफ यू कुड शेअर फोर्ट समथिंग. म्हणजे हे राजमाचीच्या अंडर 2 फोर्ट असतात, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. सो मी आता मला हे कारण माहिती आहे कारण की मी ॲज अ लीड म्हणून आलोय एक ॲडव्हेंचर क्लब या ग्रुपचा. सो श्रीवर्धन फोर्टच मोस्टली व्हिजिटर्स बघायला येतात कारण की तोच मेन अट्रॅक्शन पॉईंट आहे. आणि मनोरंजन फोर्ट पण एक आहे, तो पण ऑलमोस्ट सेम डिफिकल्टी लेवलचा आहे. तर इथे तेच मेन राजमाची फायरफ्लायचं अट्रॅक्शन आहे. तर ते रात्रभर जुगनू असंही म्हणतात, काजवे जुगनू हे म्हणतात. तर ते बघायला लोक खूप प्रचंड संख्येत येतात. तुम्ही इथे आला तर तुम्हाला असे एका टाइमला 20 ग्रुप दिसतील, 50-50 लोक घेऊन. सो तुम्ही बरोबर टाइम बघून या जेव्हा तुम्हाला काजवे दिसतील. तर तेच, बाकी काय नाही. थँक्यू. आणि याला श्रीवर्धन फोर्ट का म्हणतात? श्रीवर्धन आता नाव आहे आता काय. आणि फायरफ्लाईज दिसले का रात्री? हो दिसलं ना, प्रचंड खूप दिसले, खूप फायरफ्लाईज दिसले. गुड. आणि आता इथे तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगच्या वरती म्हणजे असे जे आहेत कार्विंग, स्टोन कार्विंग, प्रत्येकाच्या दरवाज्यावरती असं सूर्याचं चिन्ह दिसेल. अच्छा. तर ते सूर्याचं चिन्ह काय आहे? कारण या गावाची लोक सूर्यदेवताला खूप जास्त मानतात, म्हणून आपण इथे खास करून सनराईज बघायला येतो, जो आज दिसला नाही बिकॉज ऑफ द फॉग. बट नो प्रॉब्लेम. एनी मेसेज यू वॉन्ट टू लीव फॉर आवर व्ह्युअर्स? हो, whenever you come for treks like these, please do not litter anywhere. आणि एन्व्हायरमेंट सेफ ठेवा आणि बाकी स्वतःची तर काळजी नक्कीच घ्या. एन्श्योर इट्स सस्टेनेबल ट्रेकिंग अँड ट्रॅव्हलिंग. थँक्यू सो मच. Thank you, sir. नाईस मीटिंग यू वन्स अगेन. See, it's a typical Sunday in the life of corporate guys. And see the number of people everywhere, they're standing in queue. मी जिथे उभा आहे आता, हा आहे राजमाची फोर्टचा टॉप पॉईंट. आणि तुम्ही मागे बघू शकता इथे, इफ यू कुड सी, दिस इज द बेस. ओके, छोटंसं गाव आहे इथलं राजमाची नावाचं. श्रीवर्धन फोर्ट पण म्हणतात त्याला. आजचा व्लॉग पण खूप स्पेशल आहे कारण मी साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी जो टर्टल फेस्टिवल केला होता आणि आज मी आलेलो आहे काजवा महोत्सव म्हणजे फायरफ्लाय फेस्टिवल. याच्या मागे कारण असं होतं कारण मी या फेस्टिवलबद्दल खूप ऐकलं होतं. इनफॅक्ट बऱ्याच ठिकाणी याचे पोस्ट पाहिले होते आणि वाचलं पण होतं. इफ यू प्लॅनिंग टू कम फॉर दिस फेस्टिवल देन यू शुड नो फ्यू पॉईंट्स अँड दॅट इज वॉट आय एम गोइंग टू शेअर विथ यू. नंबर 1, मी स्टार्टिंगमध्ये इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं वेदर इट इज वर्थ कमिंग. इथे जिथे आम्हाला होममेड फूड ऑफर केलं गेलं होतं, म्हणजे जिथे जेवायची व्यवस्था केली होती, तर ते घरी बनवलेलं फूड होतं, होममेड होतं. त्यामुळे यू कॅनॉट कम्पेअर इट विथ द फूड विच यू गेट इन द हॉटेल. त्यामुळे आय वूड रेट इट ऑन द स्केल ऑफ 10, प्रोबॅबली 8 or 9. चांगली टेस्ट होती आणि अनलिमिटेड होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स होते. व्हेजवाल्यांना व्हेजमधले 2-3 भाज्या, भात, पोळी, वरण हे सगळं होतं. अँड दोज हू ऑप्टेड फॉर नॉनव्हेज त्यांच्यासाठी चिकन होतं. सो वी ऑप्टेड फॉर, आय पर्सनली ऑप्टेड फॉर नॉनव्हेज. सो आय वुड रेट फूड 8 on the or 8.5 on the scale of 10. Travel arrangement was good.
त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं वाटतं की दिस इज वर्थ कमिंग. त्यामुळे यू कॅन डेफिनेटली कीप इट इन युअर बकेट लिस्ट. आणि याचा काजवा महोत्सव म्हणजे फायरफ्लाय फेस्टिवल जे आपण म्हणतो, तर याचा सीझन हा साधारणतः मे एंड ते जूनचा फर्स्ट वीक असतो. आता तुम्ही बघू शकता इवन इफ इट्स मे एंड, तर असे सगळं ढगाळ वातावरण आहे, फॉगी आहे सगळं, आणि त्यामुळे ते ऊन खूप नाही आहे. पण तुम्हाला रियालिटी पण दाखवतो. लिटरली वी हॅड टू वेट इन द क्यू टू कम ऑन द टॉप, सी द रियालिटी बिहाइंड मी. केवढकरण आज संडे मॉर्निंग टिपिकल लोकांचा. सो बघा इकडे पण एवढे लोक आहेत मागे बघा. See, this is a beautiful view from this fort. I'll show you where our camp was. So the setup where it was provided, ithe je distay na, I'm not sure if you could see. So this one, yeah, na hai ithe. Yeah. So this one is the spot where jithe amcha tent setup kelo hoto. That was the last point of this stay. This vlog is special for two reasons. One, because one thing from my bucket list for a campaign got completed today, and the second reason is I've done this trek with Dhiren sir. So sir, how was the experience? I think only 1 month back we met, आणि नंतर सर म्हणाले की we should go for a trek. Yes, आणि एका महिन्यामध्ये. Yes, that's and this is our first trek, and it's really nice. Rajmachi Fort you must visit. It's really nice, but you have to make sure that there should not be so much of crowd. Yes, try avoiding yes. coming on weekends, especially Sunday. असेल तर. आणि सर एकंदरीत एक्सपिरियन्स ऑन द स्केल ऑफ 10 किती रेट कराल तुम्ही? 9? ओके. स्पेशली बरेचसे प्रश्न विचारतात जेव्हा अशा प्रकारचे कोणी व्लॉग बघतात, तर मला जे स्पेशली प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये की ट्रॅव्हल कसं करायचं. सो ट्रॅव्हलसाठी आम्ही ग्रुपने आलो आहे, त्यामुळे आमचा मिनी ट्रॅव्हलर आहे. सो तुम्ही प्रायव्हेट ट्रॅव्हलने सुद्धा येऊ शकता किंवा तुमचं कार असेल तर त्याने येऊ शकता. टॉकिंग अबाउट द एंट्री फीस वगैरे नाही आहे काही. सो दॅट यू कॅन सेव्ह मनी ऑन दॅट पार्ट. अलॉंग विथ दिस फॉर द डिटेल्स लाईक लोकेशन अँड स्टफ, आम्ही काल रात्री जेव्हा येत होतो तर साधारणतः तुम्ही डिपार्चर हे आफ्टरनूनचं ठेवा, कारण सॅटर्डे वॉज वर्किंग फॉर मोस्ट ऑफ द मेंबर इन आवर ग्रुप. त्यामुळे आम्ही 5-5:30ला निघालो आणि इंडिव्हिज्युअल पिकअप होतं, म्हणजे सगळ्यांना कलेक्टिव्हली एका ठिकाणी बोलवलं नव्हतं. त्यामुळे इट टूक लॉट ऑफ टाईम, आणि ते येतात साधारणतः 10-10:30 वाजले. त्याच्यानंतर डिनर. त्यामुळे ती जी एक्साइटमेंट होती तर ती राहिली नाही शेवटीपर्यंत. त्यामुळे दॅट वन थिंग यू विल हॅव टू टेक केअर इफ यू कमिंग. रेस्ट इफ यू हॅव any queries, if you want me to address them, you can feel free to post them down below in the comment. I'll definitely try to reach out to you. Along with that, how did you also find this vlog? Do comment and let me know. I'll see you in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.